सुप्रभात दोस्तों, भारत कला दर्पण ई न्यूज नेटवर्क में आप सभी का स्वागत है। खबरें, संगीत, साहित्य, क्रीडा एवं सांस्कृतिक जगत से। मित्रांनो, काही चॅम्पियन्स जन्म घेतात, काही स्वतः बनतात आणि काहींना बनवल्या जाते। भारतीय संघ 5व्यांदा आशियाई हॉकी चॅम्पियन बनलेला आहे आणि हे सांघिक जुटीचं फळ आहे, फलित आहे। कारण फक्त पेनल्टी कॉर्नर्सच नाही तर मैदानी गोल नोंदवून सुद्धा आम्ही जिंकू शकतो, हे आशियाई हॉकी चॅम्पियनशिपमध्ये भारताने दाखवून दिलेलं आहे। नुकत्याच चीन येथे झालेल्या या चॅम्पियनशिपमध्ये ही ट्रॉफी भारतीय हॉकी संघानं आपल्या ताब्यात घेतलेली आहे 5व्यांदा। कर्णधार हरमनप्रीत सिंग यांनी बुधवारी एका प्रेस कॉन्फरन्समध्ये अगदी मनमोकळ्यापणाने हे जाहीर केलं की टीमवर्क शिवाय, नियोजनाशिवाय, चांगले निर्णय घेतल्याशिवाय किंवा आपल्या खेळावर, आपल्या खेळाडूंवर नियंत्रण असल्याशिवाय ह्या गोष्टी पॉसिबल होत नाहीत। आणि म्हणूनच क्रीडा हे क्षेत्र आपल्याला एक नवचैतन्य, उत्साह, स्फूर्ती देत असतं। ऑलिम्पिक पॅरिस 2024च्या कांस्य पदकानंतर हे पुन्हा एक माइलस्टोन यश आपल्या या भारतीय हॉकी संघानं मिळवलेलं आहे। आणि आम्ही भारत कला दर्पण ई न्यूज नेटवर्कच्या वतीनं या सर्व खेळाडूंना शुभेच्छा देतो, त्यांचं अभिनंदन करतो। आणि त्यांनी असंच हे यश या क्रीडा क्षेत्रामध्ये, हॉकीमध्ये जसं ध्यानचंद हे नाव वर्ल्ड वाईड फेमस आहे आणि म्हणूनच भारताचा जो गेम आहे हॉकी, तो अशाच प्रकारे पुढे प्रगतीपथावर या खेळाडूंच्या, नवोदित खेळाडूंच्या माध्यमातून चालत राहणार, यात काही एक संशय नाही। पुनश्च अभिनंदन आणि शुभेच्छा।